पातुर्डा येथील शिक्षिकाच्या निर्दयी हत्या प्रकरणी आरोपीला कडक शिक्षेसाठी उच्चस्तरीय पोलीस अधिकारी व सीआयडी मार्फत चौकशी करा. संग्रामपूर वकील संघाची मागणी. गृहमंत्र्यांना निवेदन. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका ऋषाली प्रकाश गावंडे कौठळ रोड पेसोडा फाट्याच्या पुढे जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील त्या बनावट अपघाताच्या नावाखाली दडलेल्या निर्दयी खुनाचा थरारक कट जळगाव जामोद पोलिसांनी उघडकीस आणलाय. आज रोजी निर्दयी गुन्ह्यात 3 आरोपी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात आहे. पातुर्डा येथील शिक्षिकाच्या निर्दयी हत्या प्रकरणी आरोपीला जास्तीत जास्त व कडक शिक्षेसाठी उच्चस्तरीय पोलीस अधिकारी मार्फत करण्यात यावी. याच बरोबर सीआयडी मार्फत सखोल चौकशी करा अशी मागणी संग्रामपूर वकील संघाच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार मार्फत गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की मृतक शिक्षिका ऋषाली यांचा पती त्याचा साथीदार दोघे राहणार पातुर्डा यांनी मिळून खून कट रचना असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झालाय. सदर गुन्हा हा अत्यंत निर्दयी असून मानवतेला काळीमा फासणारी कलंकित करणारी आहे. सदर घटनेमुळे महिला सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे अत्यंत निर्दयी हत्या घडवून आणणाऱ्या संबंधित आरोपींना जास्तीत जास्त व कडक शिक्षा व्हावी. असे न झाल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल. शिक्षिका ऋषाली प्रकाश गावंडे निर्दयी हत्या प्रकरणाचा तपास उच्च पोलीस अधिकारी तसेच सीआयडी मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. सदर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रकारे फौजदारी कट रचण्यात आला असल्याने गुन्ह्यात अजूनही आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी मृतक शिक्षिकेला व कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी दिवाणी फौजदार न्यायालय वकील संघ संग्रामपूरचे ॲडव्होकेट नितीन, ॲडव्होकेट एस.टी. कुरवाडे, ॲडव्होकेट जी.ए. क्षीरसागर, ॲडव्होकेट आर.एस. राऊत, ॲडव्होकेट पी.के. तायडे, ॲडव्होकेट वानखेडे, ॲडव्होकेट ए.पी. बावस्कर, ॲडव्होकेट एम.एस. कीर्तने, ॲडव्होकेट ए.एस. धामोळे, ॲडव्होकेट निवृत्ती वाघ, ॲडव्होकेट एस.एस. गोतमारे यांच्यासह वकील संघ सदस्य यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. सूर्या मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चौहान, जळगाव जामोद, बुलढाणा. परत मी या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी तिथं घटना स्पॉटवर गेलो. तिथं पाहिलं तर तिथं ठाणेदार साहेब हे शेतकऱ्यांची चर्चा करत होते. नंतर त्यांनी काही दिवसांनी मला कळालं की बा या सुपारी किलरला 1 लाख रुपये मिळाले होते. हेही मला ऐकून थोडा शॉक झाला. थोडी मी चौकशी केली. त्यामध्ये सदरहूत गुन्हेगार यांनी कुठेतरी प्लॉटची आणि कसे तरी खरेदी वगैरे विक्री केलेली आहे. त्याचे पैसे हे जास्त प्रमाणात आलेले आहेत. हेच पैसे कदाचित खुनासाठी वापरले असल्याचा मला शंका आहे. तरी सदरहूत घटना हे कोट्यावधीच्या घरात असू शकते आणि माझ्या बहिणीला पूर्ण न्याय अजून मिळालेला नाही. जरी तिचा पती हा गजाआड असला तरी संशयित आरोपी माझ्यासाठी जे आहेत ते मी काल त्यांना सांगितले